हाय नमस्ते माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींनो, परत शनिवार आलेला आहे आणि तुम्ही वसीमा काजीच्या व्हिडिओची खूप आतुरतेने वाट बघता मला माहीत आहे आणि मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे माझ्या भगिनींनो। तर ज्या काय भगिनी माझ्या व्हिडिओवर नवीन आहेत त्यांनी लगेच पटकन सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, कारण पुढचे व्हिडिओ जे येणार त्याची नोटिफिकेशन दुसऱ्याला लिंक मागण्यापेक्षा तुमच्या मोबाईलवर येणार, म्हणून तुम्ही पटकन सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकनचं बटन दाबा आणि माझी माहिती तुम्ही ऐका। आज माझ्याकडे जी माहिती आहे खूप आनंदी आहे, कारण मला जोपर्यंत माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटत नाही मला समाधान होत नाही, तोपर्यंत माझ्या मनात असतं की मी माहिती दिली तर माझ्या भगिनींना चुकीची माहिती पोहोचणार, माझ्या भगिनींना काहीतरी चुकीची माहिती नाही गेली पाहिजे, म्हणून माझे प्रयत्न नेहमीच असतात। तर माझ्या भगिनींनो, तुम्हाला एक सांगायचं आहे की जे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, मुख्य सेविकाची भरती निघाली आहे आणि सगळे पेपर घेत आहेत, आत्तासुद्धा तेच प्रोसिजर चालू आहे। कुठंही कोणत्या मुख्य सेविकेला अजून घेतलेलं नाही, घाबरून जाऊ नका। बघा, जे नियम आहेत ते मी तुम्हाला सांगते। 50% बाहेरून सेविका घ्यायच्या आहेत आणि 50% आपल्यामधून, तो नियम जुना आहे, तो GR पण जुना आहे आणि त्याच्याप्रमाणेच होणार आहे। आपण होऊ देणार नाही, कारण दोन्ही मुख्य सेविका एकत्रच होणार आहेत, ज्या 50% बाहेरून येणार आहेत आणि 50% आपल्यामधून होणार आहेत सेविकामधून। तो नियम आपण बदलू शकत नाही, पण आपल्या GR प्रमाणेच आपल्याला घ्यायचं आहे, असं मी आमच्या संघटनेचे, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष MM पाटील यांना मी आज भेटले ठाण्यामध्ये जाऊन ऑफिसला। तुमच्या फक्त प्रश्नाचे उत्तर मला घ्यायचं होतं सरांकडून, सरांचं माझं फोनवर बोलणं झालेलं, पण मला भेटून खूप सविस्तर माहिती सगळ्याच गोष्टीची घेता येते। तर आज थोडा व्हिडिओ मोठा असणार आहे, तुम्ही अंतपर्यंत शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे। आणि मी सरांना जाऊन भेटले, सरांनी मला पूर्ण मुद्दे समजवले, आमच्या संघटनेनं कशासाठी केस घातलेत, का केस घातलेत आणि किती केस केले आहेत आणि कसं कोर्टमध्ये केस चाललं। तर जोपर्यंत कोर्टाचा निकाल जाणार नाही तोपर्यंत मुख्य सेविकेच्या भरती होणार नाही। मुख्य सेविकेच्या भरती 55 वय जे आपले आपण आठ टाकलेली आहे युनियनने, आणि 12वी पास आणि 10 वर्षाचा मागचा अनुभव, त्याप्रमाणेच होणार आहे। 45-8ला आपण मान्यता देणार ना, आपण ते मान्य करणार नाहीत, कारण 45च्या आतमधले आपल्याकडे क्वचित मुली असणार आहेत आणि जागा खूप जास्त आहेत त्यावेळेस। आणि जेव्हापासनं युनियनने कारवाई केलेली आहे, लेटर टाकलेलं आहे, तेव्हापासनं एकही मुख्य सेविकेची भरती झालेली नाही। 2023च्या GRनुसार परत तुम्हाला तेच सांगते, मी आता जी माहिती सांगली आणि डिटेलमध्ये तुम्हाला ग्रुपवर वगैरे टाकले, व्हिडिओमध्ये एवढा वेळ नसतो, पण तुम्हाला एवढंच सांगते, कुठेही मुख्य सेविकेची भरती झालेली नाही। आणि हे केस का टाकण्यात आलेली आहे, कारण आपल्या महिलांवर अन्याय होणं, बरोबर आहे, वय निघून जातं, मान्य आहे, पण असंही वय निघून जाणार आणि काही आपल्यावर रूल्स करणार। जर संघटनाच नसतील आणि संघटनेचे नियम नसतील तर काय करायचं। संघटना किती महत्त्वाची आहे माझ्या भगिनींनी, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात असू द्या, मी काय कोणत्या संघटनेकडून बोलत नाही का कोणत्या संघटनेचा मी पक्ष घेऊन बोलत नाही, पण भगिनींना आपल्यासाठी बोलते। कोणत्याही तुमच्या जिल्ह्यात जी संघटना आहे त्याची सभासद व्हा, जास्तीत त्या आतमध्ये घुसू नका, आपलं स्वतःकडे लक्ष द्या, घरची कामं करा, मुलाबाळांना बघा, ऊन जास्त आहे, उन्हात जास्त फिरू नका। त्याच्यानंतर थोडा वेळ भेटतो आपल्याला, मग कधी कधी असते आपल्या युनियनची मीटिंग, त्या मीटिंगमध्ये जा आणि त्याच्यात ऐका सगळं आणि मग सगळी माहिती घ्या आणि नंतर बोला। आणि हे कधीच नाही बोलायचं की हे बघा, कुणाला पण बोलायचं असलं तर आपल्याला आधी त्याची पूर्ण माहिती घेऊन बोलायची की युनियन काय करतं। मी युनियनच्या ऑफिसमध्ये फिरले, सगळ्यांना भेटले, किती कामं असतात तिथं, मुलींच्या पावती सारखे इकडून फोन येतात, मेसेज येतात, आम्हाला इलेक्शनची ड्युटी लावली, काय करायचं, आमच्या कामाच्या व्यतिरिक्त करतात, आमचा आहार बरोबर नाही आला, आमचे सुपरवायझर असे करते, CDPO असं करतात, हे झालं, हे झालं, ते झालं। तिथे काम करणारी माणसंच असतात, त्यांची पण घर आहेत, कुटुंब आहेत, आणि का आपण त्यांना एक ठराविक पगार देत नाही महिन्याला, बरोबर आहे का नाही, कारण आपणच मानधन येत तर कुठून देणार। तर ते आपल्यासाठी, ते पण आपल्यासाठी समाजसेवाच करतात। तर कोणत्याही युनियनला तुम्ही सभासद व्हा जी तुमच्या जिल्ह्यात आहे, सभासद झाल्यावर सभासदची पावती घ्या,
कारण जी महाराष्ट्र राज्य कर्मचारी अंगणवाडी संघटनेचे अध्यक्ष आहेत ते कृती समितीचे पण अध्यक्ष आहेत. तर महाराष्ट्रात जेवढ्या संघटना काम करतात त्यांचे अध्यक्ष आमचे पाटील सर आहेत. तर ते सगळ्यांबरोबरच न्याय करणार. तर अन्याय कुणावर होणार नाही. ही संघटना ती संघटना जेवढ्या कृती समितीमध्ये संघटना आहेत त्या सगळ्या पाटील सर हँडल करतात. आणि मला त्यांनी खरंच खूप चांगली माहिती दिली. व्यवस्थित 2 तास माझ्याशी एवढे बिझी असून त्यांच्या व्हॉट्सअपचे 3-3.5 मेसेज त्यांना बघायला वेळ नाही, तरी पण माझ्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिले आणि मला आनंद झाला. दुसरं, आता इलेक्शनच्या ड्युट्या लावल्यात, मतदानच्या ड्युट्या लावल्यात. बोमाबोम चालली. इकडे ड्युटी लावली, तिकडे ड्युटी लावली, असं झालं तसं झालं, हे झालं ते झालं, सगळं चालू आहे. बरोबर आहे का नाही? मी सांगू भगिनींनो तुम्हाला, हे आपलं कर्तव्य आहे मतदान करणे. आणि मतदानचं काम आपल्या अंगणवाडीच्या वेळेतच लावतात आपल्याला. त्याच्यापेक्षा आपल्याला कुठं दुसरी ड्युटी लावली नाही. आणि आधी समजून घ्या मतदानचं काय काम आहे. आता आपला जो एरिया आहे त्या एरियामध्ये आपण रोज गृहभेटीला 5 घर जातो. तर तिथे जाऊन फक्त जनजागृती करायची की बाबांनो सुट्ट्यामध्ये जाऊ नका. मतदान जिथे तुमच्या जिल्ह्यात ज्या तारखेला आहे, आमच्या इकडे 20 तारखेला आहे मुंबईला, त्या तारखेला तुम्ही मतदानात करा. सकाळी लवकर उठा, मतदान करा आणि मग तुम्ही सुट्टीवर जा. किंवा आता जा आणि 20 तारखेच्या आधी या आणि मतदान करा. हे फक्त आपल्याला मेसेज द्यायचा आहे. आणि जे आपल्याला कामं दिलेत यादी भाग सगळा एक यादी भाग, एक सेविका, एक BMCची टीचर, एक आरोग्य सेविका आणि एक BLO ऑफिसर, त्यांच्याबरोबर आपल्याला मिळून काम करायचं आहे. हे काम किती महत्त्वाचं आहे, याला नकार देऊ नका. अंगणवाडीच्या वेळात आपल्या एरियातच करायचं. तुम्हाला खूप दूर पाठवत असतील, तुमचं पैसे खर्च होत असतील तर तिथे सरळ नकार द्या. कारण आम्ही मानधनी आहेत, आम्ही नाही जाणार, आमच्या एरियातच आपण करू. आणि आता अजून एक असं झालं की मुंबईमध्ये खूप दूर फेकल्या गेल्यात महिला की ते जा तिथे जा. तुम्हाला सांगू तायांनो, आनंदाची गोष्ट एक अशी आहे, तुम्हाला जर तो मतदानाचं पत्रक आलं असेल तर तुम्ही नीट वाचा. त्याच्यामध्ये कसं लिहिलेलं आहे माहिती का, 50% मतदान जिथे कमी झालं तिथे अंगणवाडी सेविकांना जनजागृतीच्या पुढच्या 15 दिवसाची जबाबदारी दिलेली आहे. तुम्ही विचार करा, आपल्या अंगणवाडीत आपलं सेंटर लागलं नाही, आपल्याला ती जबाबदारी दिली नाही, म्हणजे आपण एवढ्या वर्षांनी जे काम करतो ते आपलं काम सक्सेसफुल आहे. कारण आपल्या इकडे 50%पेक्षा जास्ती मतदान होतं म्हणून आपला एरिया आला नाही. त्याच्यात तुम्ही नकारात्मक विचार नका करू, सकारात्मक विचार करा. आपल्या एरियात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेविका ह्या सगळ्या मिळून जनजागृती करतात, सगळी वेळोवेळी समजून सांगतात. आणि त्याच्यात मुख्य आपला सगळ्यात मोठी भूमिका अंगणवाडी सेविकाची असते. आपण आहार, आरोग्य ते सगळ्याच वस्तू करतो, पूर्व प्राथमिक शिक्षण, संदर्भ सेवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी करतो त्याच्यामधून आपण जनजागृती करतो. आता मागच्या 3 महिन्यापासून आपण जनजागृती करतोय, रॅल्या काढतोय मतदानासाठी, जनजागृतीसाठी. आम्ही तर नुक्कड नाटक पण करतोय, खूप छान नाटक केलं, सगळ्यांना आवडलं. तुम्हाला पण ती लिंक मी पाठवणार आहे. अजून थोडं ते व्हिडिओ एडिट करायचा आहे, पूर्ण एकत्र करून तुम्हाला टाकायचं आहे. तरी ह्या सगळ्या गोष्टी आहेत माझ्या भगिनींनो. घाबरून जायचं नाही, नम्रतेने उत्तर द्यायचं. जर आपल्याला कोणी प्रेशर करत असताना, हे बघा मी सांगते, कामाच्या वेळेत, अंगणवाडीच्या वेळेत अंगणवाडीवर जा, गणवेशात राहा, जे बेसिक रजिस्टर आहेत ते पूर्ण करा. आता आपल्याला मोबाईल दिले, जर तुम्हाला मोबाईलचं ट्रेनिंग दिलं असलं तर मोबाईलवर काम करा. कामाच्या नंतर तुमच्यावर कोणी ऑफिसवाले जबरदस्ती करत असतील, तुम्हाला काम लावत असतील तर तिथे तिथेच नकार द्यायचा आहे. नंतर युनियनच्या युनियनला बोलायचं, आधी स्वतः नकार द्यायचा आहे, प्रेमाने द्यायचा आहे, नम्रतेने बोलायचं. जर नम्रतेने बोलत नसतील, एखाद्या बाईला, एखाद्या मुख्य सेविकाला बघा खूप इगो असतो, माझ्या पुढ्यात बोलल्या कशा, हे ते, तर त्यांना त्यांची तिथं लायकी काढायची, सोडायचं नाही. वैयक्तिक जर कोणी आलं तर सोडायचं नाही अजिबात. आणि त्यावेळेस मी तुमच्याबरोबर खंबीर पाठीशी उभी आहे. पूर्ण महाराष्ट्रात मी यायला तयार आणि उभी आहे, त्यांची प्रश्नाची उत्तरं द्यायला तयार आहे. आता मोबाईल आल्यामुळे काही मुख्य सेविका महिलांवर आपल्या अंगणवाडीच्या खूप रुबाब गाजवतात. तिथे बसल्या व्हॉट्सअपवर ठ्या मेसेज टाकतात, त्याची उत्तरं द्या, रात्री 12ला उत्तरं द्या, 10ला उत्तरं द्या, हे पाठवा ते पाठवा. अजिबात नाही. जे तुम्ही पत्रवाळ्या पोहोचवता ना त्या मुलींना मी सांगते, सुपरवायझरची ड्युटी आहे. सुपरवायझरचा, मुख्य सेविकाचा अर्थ काय होतो ते लक्षात घ्या. आधी आपल्याला जिथं चुकतं तिथं शिकवणे हा त्यांचा
कामाचा त्यांचा अर्थ आहे, तर त्यांनी ते काम केलं पाहिजे. जर एखादी नवीन मुलगी आहे, तिला ग्रहभेट करता येत नाही, ती मुख्य सेविकेने शिकवली पाहिजे. तिला रजिस्टर लिहिता येत नाही, ती मुख्य सेविकेने शिकवली पाहिजे. येऊन प्रत्येक काम शिकवायचं सुपरवायझरचं काम आहे. का ऑफिसमध्ये बसून मुलींकडून पत्रवळ्या घ्यायच्या आणि त्यांना सकाळपासूनच अंगणवाडीच्या वेळात बोलवायचं आणि मग निवांत त्यांना कुठे जायला 4 दिवसाच्या सुट्ट्या द्यायच्या, मज्जा करून यात त्यांचा पगार काढायचा. हे खूप जागी चाललेलं आहे. तर आपल्यामध्ये जी बहीण अशी करते तिच्यासाठी सगळ्यांनी मिळून आवाज उठवायचा आहे आणि आपल्या अंगणवाडी सेविका आपल्या बहिणीला बोलण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. भाषा नम्रतेने बोला. जर ऐकतच नसेल मग सगळ्याजणी मिळून तिला बरोबर करा, शब्दाने, हाताने नको. आपली बहीण आहे ती घाबरते, काहीतरी तिचा प्रॉब्लेम असतो, म्हणून रोज उठून ऑफिसला जाऊन कामं करून देते. पण ताई 80,000 घेणारी बाई खुर्चीवर उंगत बसते आणि तू एवढं कमी मानधन घेऊन का काम करते? करू नकोस. 15वी शिकलेल्या जरी हेल्पर आल्या त्या डायरेक्ट ऑफिसला जाऊ द्यायच्या नाहीत. लक्षात ठेवा, ती हेल्पर आपल्या अंगणवाडीची आपली आहे. ऑफिससाठी त्यांना पिऊन ठेवा म्हणायचा, पगार वेगळा देऊन. आमच्या हेल्पर अंगणवाडीची कामं करतील, ऑफिसची कामं करणार नाही. हा, सहज एखादी बाई स्टेशनवरून आपल्या अंगणवाडी सेविका मदतीस येत असेल, तिथं रस्त्यात ऑफिस पडत असेल तर एक माणुसकी म्हणून करा. पण सारखं रिपोर्ट घेऊन जा, रिपोर्ट घेऊन या, ही मागणी भरा, हे करा, ते करा, हे आपली नोकरी नाही, ही आपली ड्युटी नाही, याचे आपल्याला एक्स्ट्रा पैसे भेटत नाही. जर CBचे पैसे आपल्याला आले तर कसे वही लिहून मागतात, सगळे प्रूफ मागतात. आपल्याला काय पैसे 2,000 रुपये वर्षाला येतं, त्याच्यामध्ये रिचार्ज करायचा का, झेरॉक्स घ्यायचे का, ऑफिसला यायचं जायचं, हिशोब ठेवा. त्याच्यानंतर जाणं येणं बंद करा. सरळ सांगा, मॅडम माझ्याकडे पैसे नाहीत ऑफिसला यायला, आणि त्यांनी पैसे दिलं तरी तुमची ड्युटी आहे, तुम्ही पण या एरियात 5 तरी ग्रहभेटी करा. त्यांची ड्युटी आहे, अधिकाऱ्याची ड्युटी पण आहे की ऑफिसमध्ये यायचं आहे. आता त्या बोलत असतील आम्ही दोघीच आहेत सुपरवायझर ऑफिसला आणि आमच्याकडे 10 बीट आहेत, त्याच्यात आमची चूक आहे, तुमच्यामध्ये काहीतरी क्वालिटी आहे, टॅलेंट आहे म्हणून तुम्हाला ते बीट दिलेले तेवढे आहे. त्यांना असं उत्तर द्यायचं, आमच्या अंगणवाडीत 7-7 वर्ष मदतनीस नव्हत्या, मग एकट्या सेविकेने अंगणवाडी सांभाळल्या, तेव्हा मुख्य सेविकेने येऊन तुमची कामं केली का? त्यांना करायचे. जर सेविका हजर नसेल तर ते काम मुख्य सेविकेला करायचे. केले का त्यांनी? ज्या दिवशी राशनच्या गाड्या येतात सुपरवायझर फोन उचलत नाहीत. असं मी सगळ्याबद्दल बोलत नाही. ज्या सुपरवायझर चांगल्या आहेत त्या खूपच चांगल्या आहेत. आम्ही त्यांची फेअरवेल पार्टी करून त्यांना पाठवतो त्या रिटायर झाल्यावर. पण काही काही अशा आहेत घोटाळा करून सगळं जातात आणि फोन लावला तर मला फोन का लावला. तर जर तुमच्या सुपरवायझरच्या बदल्या होत असतील तर त्यांच्या हातात तुमची काय कामं असतील तर ती सगळी करून घ्या. आता दुसरा मोबाईलचा प्रश्न आहे. मोबाईल तुमचा, तुम्ही सुट्ट्यावर जाणार तेव्हा अंगणवाडीत मोबाईलवर हाजरी वगैरे भरत असाल तर तिथे मदतनीसला जेव्हा तुम्ही मोबाईल देणार, एका पेपरवर लिहून स्वतःचा आणि मदतनीसला मोबाईल देताना फोटो काढायचा आणि व्यवस्थित कंडिशनमध्ये मोबाईल दिलेला आहे असं ॲप्लिकेशन लिहून तुम्ही परत आल्यावर जर मोबाईल खराब झाला तर तुम्ही मुख्य सेविकेकडे त्या मदतनीसला घेऊन जाऊ शकता आणि मदतनीसनी पण असंच करायचं. मोबाईल महाग आहे, खराब झाला तर कोण आपल्याला मानधन किती कमी आहे 10, आणि त्याच्यामधून आपण मोबाईल बनवायचा. मी बनवलेला आहे स्वतः, मला आतापर्यंत पैसे भेटलेले नाही. म्हणून मी जी चूक केली मी तुम्हाला सांगते, तुम्ही ती चूक करू नका. बरोबर आहे का नाही? आणि मतदानाच्या ड्युटीसाठी कोणी नाही बोलू नका. जर 100% मतदान झालं तरच आपलं काहीतरी भलं होईल. काहीतरी भ्रष्ट नेते गेले, कारण काय, त्यांचीच लोक मतदान करतात, त्यांचे कार्यकर्ते, त्यांच्या कार्यकर्त्याचे प्रमुख सरमुख खूप. आता तर एवढे पदाधिकारी बाहेर येतील, ते पावसाळ्यात कशी मेंढकं बाहेर पडतात टार 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 करायला, तसे एवढे पदाधिकारी, घर घर नेता, हर घर नेता अशी येतील सगळे आणि तुम्हाला काहीतरी सांगतील. तर पण आपल्याला विचार करायचा आहे, आपल्याला डोक्याबरोबर मेंदू पण घेऊन जायचा आहे मतदानाला. कोणत्या मतदानाला मतदान करायचं आहे. आणि मी काय तुम्हाला एवढं सांगायचं नाही, आपलं ठरलेलं आहे कधीचं कुणाला मतदान करायचं आणि कुणाला निवडून आणायचं, त्याच्यामुळे तुम्हाला सगळं माहिती आहे. तर मतदानाची ड्युटी करा, आपलं कर्तव्य आहे. मी तुम्हाला परत सांगते, मतदानाची हेल्पलाईन लोकांना समजत नसेल तर समजून सांगा. 1950 वर कॉल करा, सगळी मतदानाची डिटेल मिळेल.
आणि ज्या 5 आपण नशिबान आहेत, नशिबान, एक अंगणवाडी सेविका, एक आरोग्य सेविका, एक आशा वर्कर, एक बचत गटचे अध्यक्ष आणि सफाई कर्मचारी आणि BLO अधिकारी, या सगळ्यांनी मिळून आपण मतदान जनजागृती करायची आहे. आपला एरिया भेटला तर खूप चांगला आपल्या एरियामध्ये करा. जर आपल्याला वॉकिंग म्हणजे चालत जायचं असेल आणि पैसे लागत नसतील तर तिथे अंगणवाडीचा एरिया सोडून जर दिला असेल तर तो पण घ्या. कारण 50% ज्यांचा एरिया होतं नेहमी वोटिंग, त्यांना ते जनजागृती करत नाहीत. जिथे होत नाही तिथं खास करून मी सांगू का, बिल्डिंगची लोकं, मिडल क्लासची लोकं, खूप पैशाली लोकं, त्यांना वाटतं काय आहे, कशाला जायचं मतदान, सुट्टी आहे, मज्जा करा. अरे पण आता महागाई एवढी वाढली, खाण्याच्या वस्तूंवरसुद्धा GST लागलेली आहे, तर तुम्ही सगळ्यांनी मिळून हे काम करायचं आहे आणि नक्की करायचं आहे आणि सगळ्याला मतदान करायला बाहेर काढायचं आहे. सकाळी लवकर मतदान करायला जा, सगळ्यांना वोटिंग घडवून आणा. 100% वोटिंग झाली तर आपलं काहीतरी काम होईल. भगिनींनो लक्षात ठेवा, आपल्या 6 भगिनी गेलेल्या आहेत आपल्या संपामध्ये, हे कोणी विसरू नका. 3 महिन्याचं मानधनाचं पण मी 2 महिन्याचं मानधनाचं पण मी विचारलेलं आहे, ते पण होत आहे, त्याची कारवाई सुरू आहे. हे बघा, जी कोर्टाची कामं असतात, जी न्यायालयाची कामं असतात, ती पटकन होत नाहीत. आपल्या भारतात न्यायाधीश कमी आहेत, आपल्या भारतात वकील कावळ्यासारखे फिरतात, कितीतरी वकील आहेत, पण न्यायाधीश कमी आहेत. न्यायाधीश नसला तर निकाल कोण देणार? आणि आता आचारसंहिता लागलेली आहे, तर आचारसंहितेमध्ये ही सगळी कामं बंद असतात. तर सुपरवायझरसाठी फक्त नावं घेत आहेत, एवढंच लक्षात ठेवा. कुठे भरती होणार नाही. जर का तुम्हाला असं आढळलं कुठं भरती झाली तर जिल्ह्यासहित, तालुक्यासहित माझं नाव मला पाठवा तुम्ही कमेंटमध्ये. मी नक्कीच त्याच्यावर ॲक्शन घ्यायला लावणार आणि थांबवणार म्हणजे थांबवणार. पूर्ण महाराष्ट्रात ज्या संघटना आहेत त्याचे कृती समितीचे अध्यक्ष आमचे पाटील सर आहेत आणि महाराष्ट्राच्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्षसुद्धा पाटील सर आहेत. त्याच्यामुळे खूप सोपं काम आहे माझ्यासाठी. आणि पाटील सर खूप चांगलं ऐकतात, खूप शिकलेले तज्ज्ञ आहेत, ऐकून घेतात, त्याच्यावर पर्याय काढतात. म्हणून तडा बोलून काही निघायचं नाही. संघटना अशी करते तशी करते, जे करते आपल्या फायद्यासाठी. यांनी कधी कुठेही उचलून टाकलं असतं. जर तुम्हाला सांगू, महाराष्ट्रात अंगणवाडी कर्मचाऱ्याची संघटना नसती तर कुठं तुमचा पत्ता लागला नसता. माहिती तुम्हाला, मागे मेस्मा कायदा काढला होता, म्हणजे कुठेही आपल्याला उचलून फेकतील, अंगणवाड्यात नाही दुसरीकडे टाकतील. तो कायदा आपल्या संघटनेनं थांबवला. कितीतरी आपल्याला शासकीय दर्जाची केस आपल्या संघटनेने घातली. ग्रॅज्युटीसाठी, एक रकमी लाभासाठी, खाऊसाठी, प्रत्येक ज्या मेन पदाधिकारी युनियनच्या ग्रुपला आहेत त्यांना माहिती आहे की युनियन किती काम करतं, रोज किती मेसेज येतात आणि मुली किती पूर्ण महाराष्ट्रातून मेसेज टाकत असतात, तिचा हा प्रॉब्लेम आहे, तिचा हा प्रॉब्लेम आहे, असं झालं तसं झालं. सगळे प्रश्न सोडवणे, त्याच्यावर ते टाईप करणं, लेखी पत्रक पाठवणं, सगळ्यांना हे काही सोपं काम नाही तायांनो. आणि सभासद फी किती देतात माहिती आहे. तर म्हणून हे सगळं आपण सकारात्मक बोला, चांगला विचार करा. आमची संघटना आपल्यासाठी चांगलं काम करते, हे करते. तुम्हाला सांगू, कितीतरी महिला ज्या अंगणवाडीच्यातून काढल्या होत्या यांनी कोणत्या तरी ह्याच्यावरून, त्या सगळ्या महिलांना परत कामावर घेतलं ते युनियनमुळेच. हंगामी ठेवतं त्या आधी आपल्याला 6 महिन्याची लेटर द्यायची, आठवण काढा 2002च्या आधी. तेव्हा 6 महिन्यातून ह्याला काढण्याचा अधिकार होता. एका महिलेला आमच्या इकडे अंगणवाडीतून पूर्णपणे काढून टाकलं होतं. 7 महिलांवर केस पण झाली होती. केससहित लढाई आमच्या महिलांनी लढलेली, आमच्या युनियननी लढलेले. आमच्या युनिटचे जे सर चिटणीस आहेत ते स्वतः कोर्टात जायचे आणि तिथे उभे राहायचे. म्हणून महिलांना तुम्हाला सांगते, अजिबात घाबरायचं नाही, संघटनाला दोष द्यायचा नाही, पुढाकार घ्या. बघा, संघटनेचे काही लोकप्रतिनिधी असे आहेत, संघटनेच्या मिटिंगला वगैरे जातात, मग कशाला माहिती सांगायची महिलांना, मग त्यांना माहीत पडलं तर त्या आई करतील, मग ऑफिसला जाऊन सांगते. ह्याच्यात चोरी नाही. अंगणवाडीच्या CDPO आणि मुख्य सेविकांबरोबर क्लिअर कट राहा की मी युनियनच्या ह्या पदवर आहे, माझं हे काम आहे आणि मॅडम सर तुमचे आणि आमचे विचाराचे मतभेद आहेत, मनाचे नाही. आम्ही विचाराशी लढतोय. का तुम्हाला वाटत नाही आमचा पगार वाढावा? का तुम्हाला वाटत नाही आम्हाला शासकीय दर्जा भेटावा? कोणती सुपरवायझर नाही बोलते, मग तिला सांगा, खडखडीत उत्तर द्या. ज्या तुमच्यासोबत उभे राहतात त्यांना मदत करा, कामात मदत करा. मुख्य सेविका कमी आहेत, चांगलं वागतात, प्रेमाने वागतात, पर्सनली टॉन्ट करत नाहीत, टॉर्चर करत नाहीत. त्यांचं एक एक्स्ट्रा काम करून दिलं तर काही बिघडत नाही.
कारण आपल्याला काम करण्याची सवय आहे, पटपट आपण करून करतो. मुख्य सेविकेच्या आधी आमच्या सेविका रिपोर्ट टॅली करतात, पटपट माहिती सांगतात, किती नॉलेज किती सगळं आमच्या सेविकांना असतो. आणि ते मदतनीसना पण आम्ही शिकवतो. आपलं पब्लिक स्पीकिंग किती चांगलं आहे, लोकांना बोलण्याची पद्धत. त्याच्यामुळे सगळ्याच्या आधी हे मतदान जनजागृतीसाठी आपली निवड झाली अंगणवाडी सेविकेची, हे लक्षात ठेवा. आपल्याला आमच्या कामाच्या वेळेच्या नंतर आपल्याला काम देत आहेत, काही पर्सनल टॉर्चर करत आहेत, तर ते सांगा, त्याच्यासाठी नक्कीच आम्ही उभे आहोत. पण अंगणवाडी द्यायचं नाही, गणवेश घालायचा नाही, कामं करायची नाही, अंगणवाडीच्या वेळात भाज्या घ्यायच्या गणवेशासहित. ते व्हिडिओ कुठेतरी ऑफिसला जातात, कुठेतरी खाऊ टाकून दिलेला असतो, डबे पडलेले असतात. हे सगळं जर असं झालं, हे व्हिडिओ आणि फोटो ऑफिसवाल्याने आमच्या थोबाडावर मारले, न्यूनची लोक बोलायला गेली, तर काय करायचं? याचं लक्ष ठेवा, याचं भान ठेवा. आपलं काय काम आहे, आपलं काय कर्तव्य आहे, आणि नंतर कुणाला बोट उचलू देऊ नका. माझ्या अंगणवाडीत मी आधी जाते, माझी कामं पूर्ण आहे, तर नंतरच मी बोलते भगिनींना. जर मला कुठं जायचं असलं, माझी हक्काची CL आहे, सुट्टी आहे, मी घेते. तुम्ही आता CL घेतल्यावर पण अचानक काहीतरी घरात प्रॉब्लेम वगैरे झाला, तर तिथे पण लिहून तुम्ही एक मॅसेज टाकायला चलता 1 मिनिट लागतो, मॅडमला टाकून जाऊ शकता. आपत्कालीन जाय काय प्रॉब्लेम झाला तर, बरोबर आहे का नाही? म्हणून घाबरून जायचं नाही. आणि मतदानाचा हक्क गाजवायचा आहे. जर तुम्ही मतदान नाही केलं तर मग नंतर आपल्याला पछतावा होईल की मी हे काय केलं, का नाही केलं. कितीतरी सुविधा आपल्याला मतदानामुळे मिळतात, आणि आपला हा कर्तव्य नसून अधिकार आहे. मतदान आधी करा. मी सगळ्यांना सांगते, मतदानाला जा, अंगणवाडीच्या वेळेत मतदानाची ड्युटी करा. काही मानधन मिळत असेल तर घ्या, नंतर सोडून द्या. ते लेटर जाणार, कधी भेटणार, काय. पण ह्यावेळेस जनजागृती खूप चांगली चाललेली आहे. सगळे NGOची लोक पण जनजागृती करत आहेत, बचत गटच्या महिला करत आहेत, अंगणवाडीच्या महिला करत आहेत. तर वोटिंग जास्त होणार आणि नक्कीच भ्रष्ट नेत्यांचा काटा निघणार. कारण भ्रष्ट नेता कमी वोटिंग घडून आणतात. सुट्ट्यात वोटिंग आली आहे तर गावी सगळी गेल्यावर वोटिंग कोण करतात? त्यांचीच लोक थांबतात ना वोटिंग करायला, मग तेच लोक वोटिंग करतात, ते निवडून येतात. जर भ्रष्टाचार नेत्याला पळवायचं असेल तर आपल्याला 100% वोटिंगसाठी उतरलंच पाहिजे आणि मतदान घडून आणलंच पाहिजे. आपल्याला लाभार्थ्यांना पोलिंग बूथवर पाठवलंच पाहिजे. याची जबाबदारी घ्या. अंगणवाडी सेविका हा छोटा रोल नाही, आता खूप मोठा रोल आहे. आणि काय करायचं ते आपलं ठरलं आहे. म्हणून सारखं मला बोलायला लावू नका. आचारसंहिता लागलेली आहे, माझी पण ड्युटी आहे. मी नॉन पॉलिटिकल नुक्कड नाटक वगैरे पण करते. मी नाही सांगू शकत तुम्हाला कुणाला मतदान द्यायचं, पण तुम्ही सगळ्या हुशार आहेत, सगळ्या सुशिक्षित आहेत, सगळे आत्मे जळलेले आहेत, तळमळलेले आहेत, तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला काय करायचं आहे. तर माझ्या भगिनींनो, अशीच चांगली माहिती घेण्यासाठी माझ्या चॅनलवर तुम्ही नेहमी येत राहा, बघत राहा. नेहमीच एक तुमची मोठी बहीण, छोटी बहीण, ताई म्हणून बोलते. कुटुंबातली आहे. 5 बहिणी, 2 भाऊ, 4 जावा, यांच्यामधल्या संसारामध्ये, आणि माझं सगळ्यात मोठं परिवार, माझ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, मैत्रिणी, हे कुटुंब माझं 2 लाखाचं कुटुंब आहे. मी कधीच बोलत नाही माझं कुटुंब छोटं आहे. माझी मुले किती आहेत बघा, किती जास्ती मुले. जेवढे अंगणवाडी सगळ्यांचे लाभार्थी ती मुले. छोट्या बाळात येतो आपण, मुलं हसतात, आपण हसतो. किती छान आहे ह्या नोकरी आपली, किती चांगली आहे. टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेतलं, नकारात्मक विचार केला की तीच येतं जीवनात. सकाळी उठायचं. सकाळी आता कामाचं भाग द्या थोडं सोडून, अंगणवाडी सगळं द्या सोडून साईडला. ही कोण आहे? वसीम आहे. हिच्याविषयी बोला. तुम्ही स्वतःला पण बोला. कधी तुम्ही तुमच्या गळ्यावर असा हात फिरवलं का? प्रेमानं असं तोंडावर हात फिरवलं का? आज माझ्याबरोबर फिरवा बरं. असं कधी फिरवलं तुम्ही? गळ्यावर हात ठेवला? कधी स्वतःला स्पर्श केला? मी कशी आहे तुम्हाला माहिती का? हिला भेटायचं, तिला भेटायचं, हिला बोलायचं, तिला बोलायचं, हिचं बघायचं, तिचं बघायचं, तिची कामं, अंगणवाडीची कामं, बचत गटाची कामं, त्या महिलेला मदत करायची, त्या मुलाचं, हे सगळं करण्यामध्ये ह्या व्यक्तीला आपण विसरून जातो. ही खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. तिला भेटत जा रोज. सकाळी उठल्यावर अजून एक सांगते, नाश्ता तर करत जा. मी बोलतच असते तुम्हाला नेहमी, काहीतरी खाऊन निघा. कारण 2 वाजले की आपलं टप्पर गरम होतं, मग कुणावर तरी काढतो. तर काय होतं, ते सकाळी नाश्ता बरोबर नाही केला, एनर्जी संपून जाते आणि
2-2:30 वाजेपर्यंत भांडवतात. म्हणून पोटभर नाश्ता करत जा. काहीतरी मी बोलू आता, मला तुम्ही फोनमधून हाणतील आम्हाला पांदणी ती कमी काय काय खा बोलते. मोसमी फळं खा, टोमॅटो खा, शेंगदाणे खा, जे आपल्याकडे आहे ते खा. त्याच्यामध्ये जास्ती विटामिन आणि सगळे खजिने हे स्नॅक पदार्थ वगैरे आहेत. मी नाही बोलत तुम्हाला बाहेर जाऊन काजू बदाम आणून खा, काय गरज नाही. आपलं जे पिकते ना शेतात ते खूप चांगलं असतं. गावच्या मुलींना तर ओरिजिनल सगळं खायला भेटतं, कारण त्याच्यात काय एवढी आम्हालाही ते ॲपल वगैरे सफरचंद वगैरे आणला तर असा धुवून घासून त्याला काढावं लागतं, नंतर खावं लागतं. तुम्हाला कमीत कमी तिथे रताळे असतात, मुळे असतात, बोरं असतात, गाजरं जे येतं ना ते खा, पण खात जा. बघा महिलांची खूप घाणेरडी सवय असते, नवऱ्याला डब्बा, मुलाला डब्बा, माझी छकुलीनं काय खाल्लं नाही, आईचं बघायचं, सासूचं बघायचं, भाऊ येतो, मैत्रीण येतात, पण स्वतःकडे लक्ष नाही. ज्या महिला सकाळी फक्त चहा आणि बिस्किट खाऊन कामावर जातात त्यांची एनर्जी संपते आणि लक्ष द्या, भांडण होतं. म्हणून तुम्हाला सांगते, सकाळी भरपेट नाश्ता करा, पोळी चपाती भाजी खा व्यवस्थित आणि मग कामावर जा. सगळ्यांना पण जेव घाला, 2 चपात्या जास्ती करा स्वतःसाठी. काय गरज नाही तुम्हाला याच्यामध्ये पैसे वाचवायचे. स्वतः जे झाड सगळ्यांना सावली देतं तेच झाड गळून पडल्यावर काय करायचं आहे? पाणी भरपूर प्या. आता उन्हाळा आहे, तहान नसली तरी पाणी प्या, थंड पेय प्या, ताक प्या. बघा उन्हामुळे खूप ह्यावेळेस मृत्यू वाढलेले आहेत, मृत्यू दर वाढलेला आहे, तर स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला आता 6 महिन्याने 1,00,000 पगार झाला आणि तुम्हीच नाही राहिले, उन्हाने मरून गेले, तर काय करायचे ते पैसे कुणासाठी? हे सगळं तळमळणं सोडून द्या. आपण काय आपली मुलं अशी येडी पांगळी लुळी लंगडी जन्माला नाही घातली. कोणचित कुणाचं असेल त्याच्याबद्दल माफी असावी, पण जास्ती करून तुम्हाला सांगू का, जे भ्रष्ट लोक असतात ना ह्यांच्या घरात अशी मुलं खूप असतात, कारण ह्यांनी 2 लोकांच्या मुलांचं ह्यांनी हाय घेतलेले असते, म्हणून ह्यांच्या घरी अशी मुलं असतात. बघा तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्या. आणि त्यांच्या बायकांना काहीतरी आजार असतो, मणक्यात गुडघ्यात, कुठं दुखतं तिथे दुखतं, बाई लिफ्टने जाते तरी दुखतं. माझ्या अंगणवाडीचा सेवेका एक चाफ्याचा फूल लावला, मस्त गुलाबी साडी टाकली, टनाटन निघाल्या माझ्या मदतनीस. पण तशा मला गर्व आहे माझ्या मैत्रिणीबरोबर आणि मला माझ्या कामाचा पण अभिमान आहे आणि तुमचा पण. म्हणून नक्कीच मी नेहमी तुमच्याबरोबर राहणार आहे. काही प्रॉब्लेम असला तरी विचारा, मला बोला. तुम्हाला मला बोलायचा पूर्ण अधिकार आहे. कमेंट टाका, लिहा आणि व्हिडिओ माझा जास्तीत जास्त जरा कमीत कमी 5 भगिनींना तरी शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला लावत जा. तुमच्याकडून एकच मागणं मागते, माझं फक्त एवढंच आहे की सगळ्याकडे हा व्हिडिओ गेला पाहिजे. ते कोणत्याही संघटनेचे असू द्या, काही तुम्ही कोणत्याही संघटनेला जॉईन करा जिथं जवळ पडते. काही मी ना ऑफिसकडून बोलते ना मी संघटनेकडून बोलते. जेव्हा मी व्हिडिओमध्ये बोलते तेव्हा तुमची बहीण, मोठी छोटी आणि तुमची मैत्रीण म्हणून बोलते. बघा आपण काय म्हणतो, घरात आपल्या आईवडील ATM कार्ड आहेत, बरोबर, आपली मुलं पॅन कार्ड आहे, पण तुम्हाला सांगू का, ह्या माझ्या अंगणवाडीच्या मैत्रिणी एकमेकीचं आधार कार्ड आहे, त्याच्याशिवाय काय होत नाही सध्या, बरोबर आहे का नाही? तर एवढा मोठा आपली फॅमिली आहे, आपलं कुटुंब आहे. सो टुडे what is I learn, my English speaking is now. So we are family and I am a leader. I love everybody and everything. We are a family. I listen to everybody and everything. So I'm so happy. So that's why I'm telling you, give vote or leave democracy. Give vote or leave democracy. This is a non-political campaign. I am doing best of street play and so many my friends is together with me and together we can make a difference and we together make my India powerful. What is a power? Power is not a money, bank balance and so many things. Power is your vote power. You are power and your Rashtra, our Bharat is powerful and we are also powerful. What is power? Power is our vote power. So give vote or leave democracy. I can little bit English start and you also start with me. When I speak with you, you also speak with me. Write some comments in so many sentence so I can understand
I am learning and we also learn with me. And now subscribe my channel and send to 5 friends. Please, please. Who is share my channel? He is my true friend. Who is share my video? He is my true friend. Who is subscribe my channel? She is also my true friend. So love you, my friend. And now my video is closed. And live happy, live together. We can make difference. धन्यवाद माझ्या भगिनींनो. माझं इंग्लिश बघा तुटकं फुटकं चालू आहे. तुमच्याकडून शिकते, तुम्ही माझ्याकडून शिका. काही ना काही घेवाणदेवाण करायची. आयात निर्यात खूप आपल्या भारतात थांबल्या. आपण तर करू प्रेमाचं आयात निर्यात करायला. त्याच्यामध्ये काय GST BST PST लागत नाही. कधी कधी ST लागते भेटायला एक दुसऱ्याला. तर भेटा आणि मजेत इलेक्शनचे कामं करा. जाता जाता एक तुम्हाला छोटा जोक सांगते. छोटंसं आहे पण जे होतं ते आहे. एक आजोबा प्रत्येक वेळेस मतदानासाठी यायचे आणि एक दिवस ते पोलिंग बूथवर रडू लागले उभा राहून. तर तिथल्या लोकांनी विचारलं, का रडता हो आजोबा तुम्ही? तर ते बोलले, प्रत्येक वेळेस मतदान करायला माझी बायको येते आणि मी उशिरा पोचतो, याचं मला दुःख होतं. तर ते बोलले, का तुम्ही वेगळं राहता मग? तर ते बोलले, अरे माझी बायको मेली, तिला देवाघरी जाऊन स्वर्गवासी होऊन 15 वर्ष झाले, पण ती मतदानाला बरोबर येते आणि मला भेटत नाही. तर आपल्यासारखी लोक, आपल्या एरियातली लोक मतदानाला नाही गेले तर बोगस वोटिंग होतं आणि तिथं असली लोक मेलेल्या लोकांचं पण वोटिंग करतात. एवढे भ्रष्ट लोक आहेत. म्हणून आपल्या मताचा हक्क स्वतः गाजवा जाऊन आणि सगळ्यावर लक्षसुद्धा ठेवा, कुठे काय होते, कुठे काय होते. मतदान हे राष्ट्रीय त्योहार आहे, याला मस्तपैकी साजरा करा. चला, व्हिडिओ मोठा होते, मला कमेंट्स येतील एवढा मोठा व्हिडिओ का केला. प्लीज प्लीज सगळ्यांना व्हिडिओ पाठवा, मज्जा करूया. चला.